काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न अध्यक्ष साहेबांचा असतो आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर एक गॉगल त्यांच्या माध्यमातून दिला जातोय. टी शर्ट केपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून दिले गेले, सन्मान चिन्ह दिले गेले, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला गेला. तर यानंतर ती स्पर्धा डीके विरुद्ध आडाचा कोंडे या स्पर्धेसाठी मी तुम्हाला घेऊन जाईल सूरज मोरे यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. आडाचा कोण नाणेफेकचा कौल जिंकलेला संघ आहे. स्ट्राईक आहे तो गोलंदाज मनोज, नॉन स्ट्राईक संकेत. तर गोलंदाजी मार्कवर स्वार होतोय संतोष. पहिले षटक. सुंदरसा फटका, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार इजे. षटकार येतोय मनोजच्या फलंदाजीचा हा षटकार येतोय. ठीक आहे, संघाचा सलामीर फलंदाज पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय. चांगली सुरुवात होते ती टिक्यामध्ये या संघाची. धावसंख्या होते ती 1 चेंडू 6 धावा. कृपया व्यासपीठावर चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू सुद्धा हवेत आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा वन बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. भेटताय चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटतो तो सलामीर फलंदाज मनोज. चेंडू अरे काय घडताय. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू होतो परंतु या चेंडूवर मात्र हा चेंडू निर्धाव येतोय. 3 चेंडू नंतर धावसंख्या मात्र 10. चांगली सुरुवात झाली आहे ती डीकेएम संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चेंडू क्रमांक 4 सेकंडला मनोज. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू परंतु या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एकेरी धावसंख्या पुढे जाणाऱ्या धावसंख्या होती संघाची 11. डबल फिगर मध्ये अर्थात दुहेरी धावसंख्या परावर्तित होते. 4 चेंडू 11 धावा धावफलकर पाहायला भेटत आहेत. तर आता मात्र स्ट्राईक एंडला येतो तो फलंदाज संकेत. चांगली फलंदाजी पाहायला भेटते की मनोज याच्याकडून. पहिल्या षटकातील चेंडू क्रमांक 5 धावपुरा फलंदाज संकेत. हॅलो स्ट्राईक एंडला नाव टाकतोय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल होईल का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय परंतु कॉन्सन्ट्रेशन शेवटच्या क्षणापर्यंत नव्हता आणि या चेंडूवर एकूण 2 धावा. दुहेरी धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 13. 5 चेंडू 13 धावा धावफलकार पाहायला भेटत आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र अपील करण्याचा प्रयत्न. या एका षटका अखेर हा निर्धाव चेंडू आहे. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती एका षटका अखेर 13. तोपर्यंत आपण तिजेकडे
अकाल मृत्यू मरता काम करता वैयक्तिक आतापर्यंत 11 धावा त्याच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला भेटत आहेत. आडाचं कोंड या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो सुनील. आपण पाहतोय मानाचा षटक 2021 पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पावसाच्या समाप्तीनंतर ही पहिली टेनिस क्रिकेट स्पर्धा आणि हंगामाला सुरुवात झालेली आहे. या स्पर्धेतील हा दुसरा सामना लढला जातोय तो आडाचा कोंड विरुद्ध टीकेएम अर्थात दत्तात्रय क्रीडा मंडळ. गोलंदाजी मार्फत स्वार होतोय सुनील. सुनीलचा पहिला चेंडू मनोजसाठी सुंदरसा फटका. चेंडू सरळ दिशेने ट्रॅव्हल करतोय. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय परंतु थोडस फंबलिंग होतंय. या दुहेरी धावसंख्येनंतर धावसंख्या मात्र पुढे जाणाऱ्या धावसंख्या होते संघाची 15. चांगली फलंदाजी पाहायला भेटते ती मनोज याच्याकडे. सलामीर फलंदाज आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार त्याच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला भेटलाय. अरे आता काय घडतंय. पुन्हा एकदा चेंडू सरळ दिशेने ट्रॅव्हल करतोय. एक धाव घेतली जाते. दुसरा धावचा प्रयत्न होतोय यशस्वी. या यशस्वी दुहेरी धावसंख्येनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाणारी धावसंख्या होते ती 17. झालं केलं. दोन चेंडू 17 धावा धावप्रकार पाहायला भेटतात. चांगली फलंदाजी मनोजकडून पाहायला भेटते. आता मात्र आडव्या पट्ट्याने मारलेला चेंडू पुन्हा एकदा 2 धावाचा प्रयत्न होतोय तर यशस्वी नाही. या एकेर धाव संख्येनंतर धावसंख्या धावून पोहोचते ती संघाची 18. बिनबाद 18 आतापर्यंत आपल्या धावप्रकार पाहायला भेटते. चांगली सुरुवात. मनोजचं पहिलं षटक संतोषचं पहिले षटक हे थोडस महागडं पडलं परंतु दुसऱ्या षटकात केवळ आतापर्यंत 3 चेंडून 5 धावा खर्च केल्या आहेत त्या गोलंदाज सुनीलने. डावखुरा फलंदाज संकेत पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू निर्धाव स्वरूपात हा चेंडू. धाव संख्या मात्र स्थगित आहे. धावसंख्या ती संघाची 17. 18. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर पुढचा चेंडू पुन्हा एक हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू हवेत आहे परंतु पंच बाद घोषित करतात. अर्थात या ठिकाणी चांगला उत्कृष्ट झेल घेतला आहे तो क्षेत्ररक्षकाने आणि डावखुरा फलंदाज संकेत मात्र डगआउट मध्ये परतताना दिसतोय. पहिला झटका लागतोय तो टीकेएम संघाला आणि धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या 18. धावसंख्येवर पहिला झटका लागतोय. चेंडू यॉर्कर लेन मध्ये होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता परंतु हेलिकॉप्टर सीमारेषा पार पोचला नाही. पहिला झटका लागला. आता मात्र संकेतची जागा घ्यायला आले संतोष पाणसे. मनोज मात्र मैदानात सज्ज होता. आता काय घडतंय मैदानात.
त्रिफळाची बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय तो डिकॅन संघाला आक्रमक बॅक टू बॅक दोन झटके लागतायत ते डिकॅन संघाला. चांगली गोलंदाजी तुला बी आता म्हणता येईल ती सुनील यांच्याकडून. केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि 2 मोठे झटके, तेही सलामीर फलंदाज. 2 षटकाखेर 18 धावा फलकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. आता मात्र गोलंदाजी मार्फत स्वार होतोय विठ्ठल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन विठ्ठल. सायकेंडला संतोष पानसे तर नॉन सायकेंडला संदीप. चेंडू हवेत आहे, झेल होईल का, परंतु फबलिंग होत आहे. एक धाव घेतली जाते, दुहेरी धावसंख्येचा प्रयत्न होता. या दुहेरी धावसंख्येनंतर धावसंख्या होते ती संघाची 20. 4 झाले. पंचांतलं बघत जा रे बाबा. धावा. फबलिंग झालं थोडस क्षेत्ररक्षण. आता मात्र चेंडू हवेत आहे, यष्टी मागे चेंडू जातोय. टिकलर झोन मध्ये एकेरी धावसंख्येसाठी धावसंख्याचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या होते ती 23 ऑन स्कोर बोर्ड, अर्थात 23 धावा धावपलकर पाहायला भेटतात. तिसरा षटक धावसंख्येसाठी या एकच धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते, पुढे सरकते. धावसंख्या होते संघाची 24 ऑन स्कोर बोर्ड, अर्थात 24 धावा. 24 धावा आपल्याला धावपलकर पाहायला भेटतायत. चौथा चेंडू विठ्ठलचा. धावसंख्या मात्र पुढे जाते, पुढे सरकते. धावसंख्या होते संघाची 26 ऑन स्कोर बोर्ड. 26 धावा आपल्याला धावपलकार पाहायला भेटतायत. पाचवा चेंडू पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने मारलेला चेंडू. पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे, प्रयत्न होतोय यशस्वी. चांगली रनिंग भिटून पाहायला भेटते, धाव गती पाहायला भेटते. ते दोन्ही फलंदाजांकडून चांगली फलंदाजी करतायत ते संतोष पानसे. येणाऱ्या कालावधीत आपल्याला क्रिकेटचा महासंग्राम पाहायला भेटेल तो आपल्या तालुक्यात, अर्थात पोलादपूर प्रीमियर लीग. आता मात्र यष्टी मागे काय घडत आहे, चेंडू निर्धाव स्वरूपात येतोय. 3 षटका अखेर धावसंख्या होते ती संघाची 26, अर्थात 26 ऑन स्कोर बोर्ड, 28 ऑन स्कोर बोर्ड. आहेत
संदीप 3 षटकांत धावसंख्या ती संघाची 28. 28 ऑन स्कोर बोर्ड. धावसंख्येचा विचार केला तर 9.5 त्या धावसंख्या पुढे जाते. अवे फ्रॉम बॉडी असा हा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव आपल्याला या धावसंख्येत वाढताना दिसते. पुढे जाताना सरकते. धावसंख्या होत्या संघाची 29 ऑन स्कोर बोर्ड, अर्थात 29 धावा. अगदी मंद गतीने धावसंख्या पुढे जाते. पहिल्या षटकात केवळ 13 धावा, तर दुसऱ्या षटकात 5 धावा. दुसरं षटक चांगलं पडलं. पुन्हा एकदा संतोष पांत्या स्ट्राईक लाईनला फुलटा स्वरूपाचा चेंडू होता, परंतु उत्तम असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटत आहे गणेश त्याकडून. आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज संदीप मात्र या ठिकाणी डगआउट मध्ये परतताना दिसतोय. गडी क्रमांक 3 बाद होतोय तो धावबादच्या स्वरूपात. धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो धावसंख्या ती संघाची 29 धावा. आता मात्र संदीपची जागा घ्यायला मैदानात सज्ज होत आहेत अमित. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते ती अनिकेत यादवने. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू. आता मात्र पंच दंडित करतायत गोलंदाजाला. 1 धाव घेतली जाते. एकूण धावा 3. एकूण 3 धावा धावसंख्येत वाढणार आहे. धावसंख्या होते ती मित्रांनो, धावसंख्येचा विचार केला तर 32 ऑन स्कोर बोर्ड, अर्थात 32 धावांनी फ्री हिटची संधी सुद्धा फलंदाज संतोष पाणसे यांच्यासाठी संधी आहे. फ्री हिटचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव घेतली जाते, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. दुहेरी धावसंख्येने मात्र धावसंख्या पुढे जाते, पुढे सरकते. 34 धाव आपल्या धाव फलकावर पाहायला भेटत आहेत. 3 चेंडू आणि 34 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतात. थोडस फॉर्मलिंग होत आहे. 1 धाव घेतली जाते. तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल. दुहेरी धावसंख्येने धावसंख्या धावून पोहोचते ते 36 धावांवर. अगदी एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्याला धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते. मोठी फटकेबाजी करताना पाहायला भेटत नाहीये. धावगती आणि धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या होती ती 36. चेंडू क्रमांक शेवटचा, चेंडू क्रमांक 5वा. चौथ्या षटकातील 5वा चेंडू अनिकेतचा. शाईकेला संतोष पाणसे चांगली फलंदाजी करतायत. एकेरी दुहेरीने आपला धावसंख्या पुढे नेत होते. आता मात्र पंच दंडित करतायत गोलंदाजाला. पुन्हा एकदा जीवदान भेटत आहे ते संतोष पानसे यांना. एकूण 2 धावा. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या मात्र पुढे जाणारे धावसंख्या होती ती संघाची. एकूण 3 धावा. एकूण 3 धावा. 39 ऑन स्कोर बोर्ड, अर्थात 39 धावा आपल्या धावफलकावर पाहायला भेटतात. तदनंतर फ्रीडची संधी आहे ती अमित घाडगे आहे ना. प्लेयरचे वारंवार चर्चासत्र भरवायचं नाहीये, कारण की आपल्याकडे कालावधी अतिशय कमी स्वरूपाचा आहे. याची दखल घ्यायची आहे.
आता मात्र गोलंदाज शैलेश उर्वरित चेंडू टाकण्यासाठी मैदानात सज्ज होतोय. साईक एंडला आहे अमित घाडगे. फीडचा चेंडू पाहूया या फीडच्या चेंडूचा कितपत फायदा करून घेत आहे ते अमित घाडगे. सुंदरचा फटका, सुंदरचा प्रहार. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे. प्रयत्न होतो यशस्वी. या दुहेरी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 41 ऑन स्कोर बोर्ड. आता 41 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूत किती धावा येत आहेत. आता मात्र पंच हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम आणि बंधनकारक असेल याची नोंद घ्यायची. चला देखील सांगणं विनंती असेल की त्याने आपला कोण खेळाडूंच्या उपस्थितीत ही स्पर्धा आपल्याला डिसेंबर 4 ते डिसेंबर 12 पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपण जाऊया मैदानात. चला डीकेएम संघाने आपला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचं आहे. यानंतर होणारा सामना सडोली वर्षे जे आता काही जे विजय संघ होईल त्यांचा होईल आणि सेकंड राऊंड ह्या 3 ओव्हरचा होईल. सर्व संघांनी त्याची नोंद घ्या. चला डीकेएम संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पवार 24 चेंडू आणि 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय घडेल मैदानात, कोणता संघ
या स्पर्धेत विजय प्राप्त करून आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवेल. प्रश्नचिन्ह आहे, पाहूया उत्तर काय सापडत आहे. शाही गेंदला आहे तो फलंदाज सुनील, तर नॉन शाही गेंदला अनिकेत. गोलंदाजी मार्कवर स्वार होतोय तुषार. 24 चेंडू, 45 धावांचा आव्हान पाटलाग. काय घडतंय काय बिघडतंय पाहणं गरजेचं असेल. जवळ आहे. चला पाटलाने सामना सुरू करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू तुषारचा, मारा करतोय सुनील. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय. चेंडू मात्र निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव येतोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नाला यश प्राप्त झालं नाही. पहिला चेंडू निर्धाव होतोय. चांगली सुरुवात डीकेएमच्या गोलंदाजाची. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला सर्कल मध्ये पाहायला भेटतंय. तेवढी चांगली धावगती सुनील आणि संकेत यांच्याकडून, अनिकेत यांच्याकडून. एक धावसंख्येवर वाढताना दिसते, पुढे जाताना पाहायला भेटते. या एकेर धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय तो आडाचा कोण या संघाकडून. 2 चेंडू 1 धावा धावफलकावर पाहायला भेटते. काही केंद्र मात्र सज्ज होतोय अनिकेत. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ दिशेने. 1 धाव घेतली जाते. पहिला षटक हा पॉवर प्लेचा असणार आहे. केवळ 2 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर राहणार आहेत. याच हवेत आहे परंतु अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला भेटतोय. तो खेळाडू सार्थक याच्याकडून पहिला गडी बाद होतोय. मोठा झटका, सलामीर फलंदाज बाद होतोय. डोरिया राजेश कोंडरे. 2 धावांवर पहिला झटका लागतोय तो आणाचा कोण या संघाला सुनीलच्या स्वरूपात. आता मात्र सुनीलची जागा घ्यायला मैदानात सज्ज होतोय सॅन्डी. राजेश कोंडरे कुठे असतात त्याने व्यासपीठावर या. राजेश कोंडरे चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती तुषार याच्याकडून. आतापर्यंत 4 चेंडू केवळ 2 धावा खर्च केल्यात. तुषारचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर लेन मधला हा चेंडू होता परंतु जेवढा चांगला चेंडू होता त्याच चेंडूचा सन्मान केलाय. एकेर धावसंख्या पुढे जाणार आहे. धावसंख्याच्या संघाचे मित्रांनो 3. 5 चेंडू आणि 3 धावा. 45 धावांचा आव्हान पार करायचं आहे ते आडाचा कोण संघाला. 5 चेंडू 3 धावा. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू. साईकेंडला आहे तो सँडी. अरे सँडी काय करतोय शेवटच्या चेंडूवर. सुंदरसा फटका, पॉवर प्लेचा चांगला फायदा. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी फरार, चौकार. एका षटका अखेर धावसंख्या होती ती संघाची 7. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर 2 चेंडू हे एकेर धावसंख्येनंतर. चौथ्या चेंडूवर 5व्या चेंडूवर एकेर धाव. तर शेवटच्या चेंडूवर मात्र 4 धावा प्राप्त झाल्या त्या फलंदाज सँडीला. एका षटका अखेर धावसंख्या आहे ती 7.
आता मात्र गोलंदाजी मार्कर स्वार होतोय गोलंदाज अमित. शाही केला आहे अनिकेत. 42 धावांचा बाटला करायचा आहे. 18 चेंडू 35 धावा बनवायचे आहेत. त्या आडाचा कोण या संघाला, या मानाचा चषक या स्पर्धेत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय घडतंय पाहणं गरजेचं असेल. अठरा चेंडू 35 धावा. त्याचा विचार केला तर सरासरीने धावा बनवायच्या आहेत त्या आडाचा कोण या संघाला. 18 चेंडू आणि 35 धावा. काय घडतंय मैदानात पाहणं गरजेचं. अमितचा पहिला चेंडू सलामी अनिकेत साठी. पुन्हा एकदा आणि या ठिकाणी गणित धाव बाद होतोय. अमित घाडगे यांच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे. जर अमित घाडगे यांनी हॅट्रिक नोंदवली तर त्यांना दत्ता केसरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. पाहूया या संधीचं सोनं अमित घाडगे यांना करता येईल का. धावसंख्या मात्र स्थगित आहे. धावसंख्या आहे 7. फलंदाजी मार्फत स्वार होत आहे फलंदाज प्रमोद. शाही केला मात्र सँडी. अमितचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. काय घडतंय. एक उत्तम झेल या ठिकाणी पाहायला भेटतोय. तो ऋषिकेश याच्याकडून चांगला झेल. केसरकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. पहिल्या चेंडूवर धावबाद होतोय. दुसऱ्या चेंडूवर मात्र झेलबाद होतोय. चांगला झेल या ठिकाणी पाहायला भेटला तो ऋषिकेश याच्याकडून. चेंडू बराच काळ हा हवेत होता परंतु चांगला झेल. पाहूया तिसऱ्या चेंडूवर काय घडतंय. संवाद साधण्यात जास्त कालावधी व्यस्त करायचा नाहीये. सायकल नाही प्रमोद. पाहूया तिसरा चेंडू काय घडतंय. अप्रतिम चेंडू परंतु एसटी मागे थोडस फॉर्मलिंग होतंय. एकेर धावसंख्येने एकूण 2 धावा. बाईच्या स्वरूपात या 2 धावा धावफलकावर वाढताना दिसत आहे. धावसंख्या होते ते संघाची 2 सांगायच्या मला. या एकेर धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होती संघाची 8. पुढचा चेंडू प्रमोद साठी. आता मात्र चेंडू हवेच आहे. काय घडतंय आणि अप्रतिम झेल पाहायला भेटतोय तो मंगेश याच्याकडून. दत्ता केसरकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं परंतु आतापर्यंत केवळ 1 धाव खर्च केले तर 2 मोठे झटके. चांगली गोलंदाजी अमित यांच्याकडून पाहायला भेटते. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय तो फलंदाज विठ्ठल. स्ट्राईक एंडला विठ्ठल. स्ट्राईक एंडला विशू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत डीकेएम या संघाकडून पाहायला भेटते सातत्याने. विशेष कौतुक करावं लागेल ते अमित घाडगे यांचं. केवळ 1 धाव खर्च केले. 3 गडी बाद. चांगली गोलंदाजी परंतु हॅट्रिकची संधी त्यांची चुकली हुकली. छोट्या स्वरूपाचा चेंडू ऋषीकडून थोडस फॉर्मलिंग होत आहे.
एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय यशस्वी. या दुहेरी धावसंख्या पुढे जाणारे धावसंख्या होते मित्रांनो 10 धावा धावफलकावर पाहायला भेटतात. 43 धावांचा आव्हानांचा पाठलाग करायचा येतो. आता कोण या संघाला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मोठा फटका परावर्तित करता आला नाही. या एकेर धावसंख्येनंतर 2 षटका अखेर धावसंख्या मात्र 11 धावांवर जाऊन पोहोचते. अकरा 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. ती सामना जिंकण्यासाठी आळाचा कोण या संघाला काय घडतंय पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्फत स्वार होतोय गोलंदाज संदीप. राजेश कोंडरे येणे व्यासपीठावर या. राजेश कोंडरे. या ठिकाणी आपण पाहतोय मानाचा चषक 2021 कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिला हंगाम या ठिकाणी सुरू झालाय आणि या स्पर्धेचा हा दुसरा सामना आहे. 42 धावांचा पाठलाग करायला उतरलेला आडाचा कोण हा संघ थोडासा दबाव दिसतोय. गोलंदाजीवर स्वार होतोय संदीप. आता मात्र अप्रतिम चेंडू टप्प पडल्यानंतर थोडासा आत गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थगित आहे. धावसंख्या ती 11. सायकल फलंदाज इशू पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू होता, परंतु या चेंडूवर केवळ 1 धाव प्राप्त होईल ती फलंदाजाला. धावसंख्या एकेर धावसंख्येने पुढे जाते, पुढे सरकते. धावसंख्या मात्र मित्रांनो होते ती 12 धावसंख्येवर. अजून आव्हान मात्र थोडसा अवघड होत आहे. चेंडू उरले ते केवळ 10 आणि 30 धावा. चेंडू हवेत आहे. काय होत आहे आता मात्र फंबलिंग होत आहे ते खेळाडूकडून. 2 धावांचा प्रयत्न होतोय यशस्वी. या यशस्वी धावसंख्येनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 14 वर. मोठी फटकेबाजीची आवश्यकता आहे. आता मात्र त्रिफळाची होतोय तो विठ्ठल. आतापर्यंत पाहायला भेटली ती टिकेव संघाकडून. आतापर्यंत 8 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या. सामना त्वरित चालू करा. 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 5 गडी बाद झाले त्या आडा चौकोनी या संघाचे. फलंदाजी मार्फत स्वार होतोय फलंदाज शैलेश. चांगली गोलंदाजी सातत्याने तुषारकडून पाहायला भेटली. त्यानंतर अमित घाडगे याच्याकडून पाहायला भेटली. त्यानंतर संदीप याची सुद्धा चांगली गोलंदाजी. आता मात्र अवे फ्रॉम बॉडी शरीरामध्ये थोडासा चेंडू लांब होता, मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थगितच राहणाऱ्या धावसंख्याची 14. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा ऋषी पॉइंटच्या क्षेत्रात आपल्याला पाहायला भेटतंय. 1 धाव घेतली जाते. 3 षटका अखेर धावसंख्या ती संघाची 15. आता मात्र आव्हान थोडस कठीण होत आहे ते आडाचा कोण या संघासाठी, कारण की 6 चेंडू उरलेत आणि बनवायचे ते विजयासाठी 26 धावा. परंतु क्रिकेटचा हा सामना आहे, क्रिकेटचा हे युद्ध आहे. या युद्धामध्ये काय घडेल काय बिघडेल काही सांगू शकत नाही. जिथे एका चेंडूवर 6 धावा बनवल्या जातात तिथे
6 चेंडूमध्ये एक धाव सुद्धा होऊ शकत नाही असे कित्येक सामने आपण पाहिलेत. चला पंचाने सामना त्वरित सुरू करून घ्यायचा. आपल्याकडे कालावधी अतिशय कमी स्वरूपात आहे, याची दखल घ्यायची आहे. यानंतरचा होणारा सामना उतेकडे दादा यानंतर होणारा सामना, या सामन्यात जो विजेता होईल तो आणि सडवली. आता मात्र चेंडू हवेत आहे. यष्टी मागे काय होत आहे? यष्टी मागे सुरेख झेल. पुन्हा एकदा गाडी बाद होतोय. गाडी क्रमांक 6. ऋषी शेवटचा षटक घेऊन आला. पहिल्या चेंडूवर चांगला झेल आपल्याला एसटी मागे पाहायला भेटला. ऋषीचा पुढचा चेंडू इशू स्ट्राईक एंडला येतोय. विशू उलटा स्वरूपाचा चेंडू होता. एक धाव घेतली जाते. या एकेर धावसंख्येनंतर धावसंख्या मात्र संत गतीने मंद गतीने धावसंख्या पुढे जाते. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती ऋषी याच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला भेटलं. एक चांगला झेल त्याने प्रमोद उट्टेकर या फलंदाजाचा घेतला होता. आता मात्र रनिंग अप मध्ये थोडस फॉर्मलिंग होत आहे. 2 चेंडू समाप्त झालेत. 4 चेंडू उरलेत आणि बनवायचे अवाढ हवी असा डोंगर एवढा 25 धावा. 4 चेंडू आणि 25 धावा. आता मात्र सरळ दिशेने चेंडू मिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु आता सामना मात्र एकतर्फी हा डीकेएम संघाकडे आपल्याला जाताना पाहायला भेटतोय. कारण की 3 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 24 धावा. अशक्य प्राय असं आव्हान आहे, परंतु काय घडतंय पाहणं गरजेचं असेल. सन्मानजनक खेळ पाहायला भेटतोय तो आडाचौकोन या संघाने. पुन्हा एकदा टॉस, परंतु या एकेर धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते. धावसंख्येच्या संघाचे मित्रांनो 18 वर एक चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ती डीकेएम संघाकडून. यानंतरचा होणार सामना विजेता विरुद्ध सडवली. या ठिकाणी माननीय श्री संदीप कदम सर व माननीय श्री स्वप्नीलदादा चोरगे यांचं आगमन होत आहे. मानाचा चषक 2021 पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ऋषी याच्या गोलंदाजीवर झेलबाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते ती ऋषी याच्याकडून. आता मात्र शेवटचा चेंडू विजयाकडे मार्गक्रमण करतोय तो डीकेएम संघ. चला सडवली संघाने तयार राहायचा नाणेफेकसाठी. एक चेंडू, शेवटचा चेंडू. चला सडवली संघाच्या कर्णधाराने समोरच्या कक्षात यायचं आहे. या मानाचा चषक 2021 या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात विजेता संघ होतोय दत्तात्रय क्रीडा मंडळ अर्थात डीकेएम